अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचा पसारा हा वाढतच चाललाय। भ्रष्टाचार विरोधातल्या या लढाईसाठी अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचा न्यास स्थापन केलाय आणि याच न्यासाचे अकाउंटंट म्हणून सुरेश पठारे काम पाहतात। मी मूळ राळेगणसिद्धीचा, त्याच्यामुळे अण्णांच्या बद्दल बाकीच्या लोकांच्या मनात जितकं प्रेम आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त गावकरी असल्याने आहेच। कॉलेजचं शिक्षण पूर्ण होताच ते अण्णांच्या आंदोलनाकडे ओढले गेलेत। अण्णांच्या या आंदोलनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत लढायची तयारी आहे। अगदी आत्ता सुद्धा जाताना घरी येऊन जाताना सांगून चाललेलं आहे, तिकडून येणं होईल न होईल। अण्णा हजारेंवर अनेक जण टीकाही करतात, पण अण्णा हजारेंचं काही चुकतंय असं तुम्हाला वाटतं का? हे जेव्हा आम्ही सुरेशना विचारलं तेव्हा सुरेश म्हणतायत, अण्णांचं चुकतंय असं कधीच वाटणार नाही। बोलणारा पुढचा येणारा प्रत्येक माणूस हा 100% खरं बोलतो, याच्यावर त्यांचा एक विश्वास आहे। कधी कधी त्याचे तोटे पण होतात। आजच्या युवा पिढीला आकर्षण असतं ते शहरी आयुष्याचं, नोकरी करण्याचं, पण सुरेश पठारेला बाळकडू मिळालं होतं ते अण्णा हजारेंच्या आंदोलनाचं। सुरेशची आई अण्णांच्या आंदोलनातली सक्रिय कार्यकर्ती। अहमदनगर इथं झालेल्या आंदोलनात तिनं गोळ्या झेलल्या होत्या, तेव्हा सुरेश फक्त 5वीत होता। आम्ही रस्ता रोको केलं पारनेर फाट्यावरती, तिथं त्यावेळेस गोळीबार झाला, ती 4 जण आमचे ठार झाले त्याच्यामध्ये। पण आम्ही सगळं भिलो नाही, काय नाही, त्या रस्त्यावर गेलो। 10 दिवस आम्ही प्रचाराला फिरलो आणि आम्ही महिलाच होतो संपूर्ण। तिकडनं त्या पोलिसांनी इतक्या गोळ्या घातल्या तर माझ्या पदरातून गोळी गेली। घाबरले तर त्या पोलिसांनी उरफाटी पिस्तूल करून माझ्या डोक्यात खरोखर मारली ती। देशासाठी अण्णा तीर्थक्षेत्र बनलेत, सरकारसाठी डोकेदुखी तर अनेकांसाठी प्रेरणा। आणि सुरेशसाठी अण्णा आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत, अण्णा आमच्यासाठी गुरु आहेत, अण्णा आमच्यासाठी आई आहे। काय म्हणजे ज्या ज्या टप्प्यावर गरज पडते त्यावेळेस तुम्हाला कोणती लोक मदत करतील, कधी कधी तुम्ही म्हणताल मित्र आहे, तर अण्णा आमच्यासाठी चांगले मित्र पण आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह अलका धुपकर, IBN लोकमत, राळेगणसिद्धी।